हरे कृष्णा. काल आपण बघितलं की भगवद्गीता व्हर्स नंबर 2 मध्ये संजयनी धृतराष्ट्रांना सांगितलं की त्यांचा पुत्र दुर्योधन याने आता आचार्यांकडे जाऊन पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला. आता आपण श्लोक नंबर 3 आणि 4 बघूया. श्लोक नंबर 3. पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं च मुं व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. याचा मराठीत अर्थ: हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. द्रुपद पुत्र कोण होता? द्रुपद पुत्राचं नाव होतं दृष्टद्युम्न. ते आपण तात्पर्यामध्ये वाचू. तात्पर्य बा श्रील प्रभुपाद जी की जय. मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणांवरून भांडण झाले. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हेही दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. आता पुढचा श्लोक. भगवद्गीता चॅप्टर 1 श्लोक नंबर 4. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी ययुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. अर्थ: येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच ययुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. आता आपण इथं थांबू आणि उद्या श्लोक नंबर 5 आणि 6 बघू. हरे कृष्णा.